3 किलो पर्यंत भरते. भरते. बरं मालक ही कडबं कुठल्या कुठल्या जनावरला चालते काय? ही कडब पळाच्या बैलांना, बर. कोळो बैलांना, जर्सी गाईला, मसरांना आणि ह्यातली साईज बारीकी घेतली तर शेळ्या मेंढ्यांना. शेळ्या मेंढ्यांना. बरं ही कडबं चारल्यावर जनावराला काय फायदा होतो? जनावर पाणी पिते ती, आजारी पडत नाही ती, फॅटला चांगलं. आणि ही कडबं स्टॉक करून ठेवू शकतो तुम्ही पावसाळ्यात ही घालण्यासाठी. स्टॉक करून स्टॉक करू शकतो, बाकीचा असं स्टॉक करू शकत नाही सुक्या कडब्याला. शिष्ट असते दगडी म्हणजे ज्वारी गोड, ही कडबा खायला गोड असतोय. गडबा खायला गोड. ज्वारी चांगली असते खायला, पाला जास्त. पाला जादा असतोय. बरं गाडी कुठली आपली? गाडी पिकअप आहे. पिकअप आहे. किती बसले त्यात? 1000. 1000 आणले तुम्ही. बरं काय चालू आहे भाव आता तुमच्याकडे? 3600 रुपये. 3600. काय वैशिष्ट्य आता एवढ्यात इथं एवढं इथं एवढं जे ते कडबे कडबं बघून आहे काय? बरं किती पिंड आहे साधारण? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कडब्याच्या बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण कडब्याच्या चालू रेंज काय आहेत ते आपण बघणार आहे. शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कुठून बघताय त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कडब्याचे काय रेट चालू आहेत त्या ठिकाणी कमेंट करायचे, म्हणजे समजून जाईल की वेगवेगळ्या ठिकाणी कडब्याचे भाव काय चालू आहेत. जास्तीचा वेळ न घालवता आपण ह्या मालकाला विचारणार आहे बाबा कडब्याचा रेंज काय आहे, काय रेट चालू आहे. आता हा कडबा कुठला आहे मालक? मंगळवाडा. मंगळवाडा शिवारातला आहे काय? हा कुठल्या जातीच कडबा ही? आपलं देशी. देशी मधला आहे हा. काय? 35 एक मालदांडी. हा 35. बर कसं चालू आहे आता, काय रेट आहे? आता सध्या 3500 3800 3800 रुपये पर्यंत रेट आहे. हाय. बरं आता म्हणजे तुम्ही कुठपर्यंत पोच देताय काय? सांगोला पंढरपूर तालुका पूर्ण. पूर्ण सांगोला तालुका, पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुका. मंगळवाडा तालुका. बरं आता तुम्ही सांगितलं 3500 रुपये रेट आहे. ही कुठल्या कुठल्या जनावरला कडबं चालते? सगळ्याला चालतंय. कशा कशाला? मसाराला चालतंय, शेरडाला चालतंय, बर सगळ्याच जित्राबाला चालतंय. सगळ्या चित्राबाला चालते. चालतंय चालतंय. बर आणि ही सुका चारा म्हणजे काय याचं वैशिष्ट्य काय आहे चाऱ्याचं? ही सुक्या चाऱ्याने जित्राबाई भट्ट्या बिघडत नाही त्या किंवा काय होत नाही. म्हणजे दुधात ही काय फरक पडतो का? हा दुधाला फरक हाय असंच राहणार. का तर सुक्या चाऱ्याने दूध उलट कमीच येणार थोडंफार. बरं बरं हा. पण जित्राब चांगलं राहते. हा म्हणजे कॅल्शियम असेल किंवा हा दड राहणार जनावर. धड राहणार. बरं मालक इथं सांगोल्यात आल्यावर किती देणार कडबं? सांगोल्यान देऊ 3500 3200 आणि जागेवर मंगळवेढ्यात आल्यावर 2500 2500 देणार. देणार. तुमचा द्या कॉन्टॅक्ट नंबर. 72 62 हा 04 हा 31 83. ठीक आहे मित्रांनो, हे मंगळवेढा तालुक्यातील व्यापारी येतं आणि ही जी गाडी आहे बघून घ्या कशा पद्धतीनं भरलेली आहे. मालक एका पिंडी वजन किती असते काय? एक अंदाजे 3 किलो. 3 किलो पर्यंत भरेल. आणि ही 35 एक मालदांडीचं कडबा आहे ना सगळं? हा किती बसतं या टॉलीत? टॉयलेट बसते 1200 1300. 12-13 कडबं बसतंय. हा बरं तर मित्रांनो बघून घ्या अशा पद्धतीनं ही ट्रॅक्टर ट्रॉली भरलेली आहे आणि कुणाला जर पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क साधू शकताय. मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ मोहोळ ह्या परिसरात सांगोला परिसरात कोण असेल तर संपर्क साधा. धन्यवाद मालक. धन्यवाद. मालक राम राम. नमस्ते. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेढा आहे काय? बरं आता हे कुठलं कडबा आहे? ही कडबा मंगळवेढा 35 एक मालदांडी. 35 एक मालदांडी आहे काय? किती अंदाजे किती किलो भरेल काय? एक 2 किलो पुढं 3 किलो पर्यंत भरते. बरं ते बरं मालक ही कडबं कुठल्या कुठल्या जनावरला चालते काय? ही कडबं पळाच्या बैलांना, बर. कोळो बैलांना, जर्सी गाईला, मसरांना आणि ह्यातली साईज बारीकी घेतली तर शेळ्या मेंढ्यांना. शेळ्या मेंढ्यांना. बरं ही कडबं चारल्यावर जनावराला काय फायदा होतो? जनावर पाणी पिते ती, आजारी पडत नाही ती, फॅटला चांगलं. आणि ही कडबं स्टॉक करून ठेवू शकतो तुम्ही पावसाळ्यात ही घालण्यासाठी. स्टॉक करून स्टॉक करू शकतो, बाकीचा असं स्टॉक करू शकत नाही सुक्या कडब्याला. हां हां बरं काय चालू आहे भाव आता कडब्याला? सांगोला चालू आहे 3500 3400 माल बघून. बाहेर म्हणलं तर डिझेल खर्च भाडं 4042 चालू आहे रनिंग कोल्हापूरपर्यंत. कुठपर्यंत पोच देता तुम्ही? मुंबईपर्यंत कुठपर्यंत? मुंबईपर्यंत पोच देता. बरं आता मुंबईला किती कडबं पोच देणार? मुंबईला जातं एक 5000 रुपये शेकड्यात. 5000 पर्यंत जाईल. पुण्याला चालू आहे 4500. 4500. बरं आता दादा आता ही झालं आपल्या कडब्याचा रेट. तुमचं तुम्हाला शेतकऱ्याने बी त्या भावात दिला असेल मग तुम्ही विकताय. होय. पण हे असा 4 आणि 5000 कडबं घेऊन शेतकऱ्याला परवडणार का? परवडत नाही, पण काही इलाज नाही म्हणून घ्यायला लागतं. शेतकऱ्याला पण परवडत नाही कोण. नाही ही पिंडी काढायला 13 रुपये खर्च आला. कसं काय कसं 7 रुपये पिंडी काढायला आहे, हां 2 रुपये बांधायला आहे, बर 3 रुपये मोडायला आहे, 3-4 रुपये डमडम भाडं. त्यांना पाणी सुद्धा बाया साधं पित नाही, फिल्टरचं पाणी पिते शेतात आले. बरं बरं बरं. नाही आता कसं उन्हाळा दिवस आहे पाणी द्यायला लागतंय. लागणार द्यायला लागणार, पण एक विषय सांगितला बरोबर आहे. शेतकऱ्याला सुद्धा परवडत नाही. हां विषय आमचा रामच राहिला. बरं बरं बरं
मग साधारणपणे ही कडवं शेतकऱ्यांनी तुम्हाला किती दिलेलं असते म्हणजे आता व्यवहारात कोण सांगत नाही पण आमच्या मंगळवेढ्यामध्ये कडबा बघून 2600 पासून 3000 पर्यंत खरेदी चालू आहे आता सध्या सध्या 3500 ते 3600 इथं सांगोल्यात चालू आहे 5-6 रुपये इथले इथं आम्ही भाडं घेतोय तिथून पुढे गेले की तुम्हाला म्हणलं आता 4200 4500 रनिंग बघून चालू आहे. मग आता ही सुका चारा आपलं जेमतेम टाकावं लागणार आहे. जमतेम टाकायचं. बरं ह्या वर्षी किती आहे कसं निघले कडबं काय कडबा कमी प्रमाणात आहे म्हणून रेट वाढले कशामुळे पावसामुळे पाऊस तर लय पडला पाऊस लय पडल्यामुळे ह्याच्या वेळेत पेरणी झालेली नाही पुढे गेले काही लोकांनी थोड्या प्रमाणात पेरलेला आहे. बरं ही बुडकं काढलं त्याचं काय ही पाणी दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे काय हा म्हणजे उपसून निघालं. निघालच नाही ते. बरं बरं ज्वारी विकताय तुम्ही ज्वारी पण विकते. ज्वारी काय क्विंटल भाव चालू आहे ज्वारी क्विंटल आमच्या इथे 5000 चालू आहे. 5,000 रुपये चालू आहे बरं ज्वारी घरगुती. ज्वारी द्यायचं का असं खात्रीनं 35-100 वगैरे होय. गुडदीची ज्वारी असं होय होय मिळते मालक द्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नंबर 93 59 19 4105. हा किती विजय गाडी ठिंगिल नाव येते. बरं टेंगिल साहेब गाडीत किती बसते कडबा आपल्या कडबा आपल्या गाडीत एक 900-950 पर्यंत असते. 900-950 पर्यंत बसते बरं शेतकरी मित्रांनो बघून घ्या 900-950 हजाराच्या आसपास कडबं बसते पिकअप आहे ना हे हा पिकअप आहे. पिकअप आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने ही भरलेलं आपल्याला काही जरळेस येत नाही हा. क्वचित असा कधी तर क्वचित पहिल्यांदा आता आणलेला आहे तुम्ही तर कुणाला कडबं घ्यायचं असेल तर मालका नंबर दिलाय हे किती फूट हाईट आहे मालक ही जो ही जी हाईट बघा आता 5-5.5 फूट आहे. 5.5 6 फुटापर्यंत 6 फुटापर्यंत 5च्या पुढे 6 पर्यंत. तर कुणाला कडबं लागलं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती मालका नंबर देतोय संपर्क साधू शकताय मालक धन्यवाद राम राम मालक राम राम. गाव कुठला आहे मंगळवेढा मंगळवेढा प्रॉपर काय प्रॉपर मंगळवेढा. बर इथं गाडी आहे आमची. हा ही गाडी आहे आमची. ही आहे काय तुमची हा बर कुठलं कडबा आहे मंगळवेढ्यातलं आहे शिवारातलं. असू द्या हे कुठल्या जातीतली येते म्हणलं मालदांडे. मालदांडी 35 मधलं आहे हा किती बसले गाडीत 600 कडबा आहे. 600 काय भाव चालू रेट रेड पोच आहे 3200 3500. 3,000-3,200 पर्यंत हा. पोच आहे आता इथं इथं आल्यावर किती देणार ही इथलाच रेट सांगितला आम्ही. मग आता समजा दुसरीकडे कुठं द्यायचं असलं तर अंतरावर असते. अंतरावर किलोमीटरवर. असते. त्यात काही कमी होईल का 28 मिळायच नाही काही नाही नाही खाली जागेवर 25 झाले ना. बरं मग विक्री खरेदी तेवढे हा बरं तर बघून घ्या मित्रांनो किती बसते गाडीत आपल्या काय 700 पर्यंत बसते. बरं कुठल्या जनावरला चालतोय तुमचा चारा सगळे जरा बारकं जनावरला. दिसतंय जर्सी म्हैस सगळे शेणला हा सगळे शेणला. सगळ्या जनावर हा. चालतंय बरं तर म्हणजे उंचीला कमी असलं का शेळ्या मेंढ्याला होय चालतंय होय काय? होय. बरं मित्रांनो बघून घ्या जर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण नंबर देणार आहे तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला माझं नाव निवृत्ती महादेव कदम. माझा मोबाईल नंबर 91 58 76 6201 हा. ठीक आहे धन्यवाद मालक तिथं स्क्रीनवरती नंबर आहे बघून घ्या मित्रांनो धन्यवाद मालक राम राम मालक राम राम गाव कुठला आहे मुंडेवाडी मुंडेवाडी मंगळवार तालुका मंगळवाडा चालू का बर मालक ही कुठल्या ज्वारीच कडबा आहे दगडी दगडी दगडीच आहे का हा बर काय वैशिष्ट्य असते दगडी म्हणजे ज्वारी गोड ही कडबा खायला गोड असतोय गडबा खायला गोड ज्वारी चांगली असते खायला असते. पाला जास्त पाला जादा असतोय. बरं गाडी कुठली आपली गाडी पिकअप आहे पिकअप आहे किती बसले त्यात 1000 1,000 आणले हा. तुम्ही बरं काय चालू आहे भाव आता तुमच्याकडे 3600 रुपये 3600 काय वैशिष्ट्य आता एवढ्यात इथं एवढं इथं एवढं एवढा जे ते कडबे कडबं बघून आहे काय बरं किती पेंड आहे साधारण जरा 2 पेंड्या दाखवा ही. मित्रांनो बघून घ्या हाईटला वगैरे कसं कडबा आहे साधारण हाईट किती असेल मला 6.5-7 फूट आहे की 6.5-7 फुटापर्यंत हाईट आहे हा हा, अंदाजे वजन किती भरलं पिंडी वजन एक 3 किलो पडते 3 किलो पर्यंत भरल हा बरं पोच देताय का फक्त बाजार पोच म्हणजे 10-20 किलोमीटर पोच इथं. हा, कुठपर्यंत मॅक्झिमम पोच देऊ शकता काय तुम्ही पुण्याला कुठं घ्या चालतंय. बरं पुण्याला कितपर्यंत कसं टाकणार पुण्याला 4000 रुपये 4,000 रुपये टाकणार बरं मित्रांनी गाडीतलं कडबं मित्रांनो बघून घ्या मालका नंबर देणार आहे आणि ही गाडी अशी भरली आहे पालेदार कडबा आहे मित्रांनो ही चांगलं कडबा आहे मी काय ही करू नका नाही नाही कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 8408 02 91 20 91 20 ठीक आहे धन्यवाद मालक चालतंय. मुंडेवाडी ना गाव मुंडेवाडी ठीक शेतकरी मित्रांनो बघून घ्या अशा पद्धतीनं सांगोल्याला कडव्याचा बाजार आहे इथं आणि बऱ्यापैकी आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन व्यापाऱ्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कडब्याचे रेट काय चालू आहेत आणि वेगवेगळ्या गुडदीचा कडबा असेल किंवा वेगवेगळ्या व्हरायटीचे कडबे आहेत तर कोणाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर संपर्क साधा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद